लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे 18वा हप्ता आणि 19वा हप्ता. या वाटपाबद्दल या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला 3,000 रुपये अकाउंटला भेटणार आहेत का? मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे का? याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आणि बघा, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या या ठिकाणी दिल्या जात आहेत की 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत. तर खरंच तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट भेटणार आहे का? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना 17वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या ताईंना हा 18वा 19वा हप्ता भेटणार आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. तर लाडक्या ताईंना तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 17वा हप्ता भेटला आहे का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि ई-केवायसी तुम्ही कंप्लीट केली आहे का? या दोन प्रश्नाची उत्तरं पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. कारण की आता 18वा हप्ता 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? 3,000 रुपये तुमच्या एकत्र अकाउंटला येणार आहेत का? खरंच ही बातमी सत्य होणार आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि एका महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांनी, बघा, सोलापूरचे काहीतरी अधिकारी आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे 3,000 रुपये अकाउंटला भेटणार. हे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तर नक्की भेटणार आहेत का ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणि लाडक्यातून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, 18वा हप्ता ही मी माझी स्वतःची गोष्ट सांगतोय. गुरु ट्रिक्स गुरु तुमचा जो लाडका दादा आहे त्याची मी गोष्ट सांगत आहे. 18वा हप्त्याचा GR तुम्हाला 8 तारखेच्या आणि 12 तारखेच्या मध्ये भेटणार आहे. 8 ते 12 जानेवारी याच्यामध्ये तुम्हाला 18व्या हप्त्याचा वाटपाचा GR येणार. ही तुम्हाला मी मधली गोष्ट सांगत आहे. ती तुम्हाला आता अजून पुढे सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता बघा काय बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. 18वा हप्ता 19वा हप्ता एकत्र भेटणार का? संक्रांतीचा गिफ्ट भेटणार का? 3,000 रुपये भेटणार का? ह्या सगळ्या गोष्टी बघणार. त्याचबरोबर 17वा हप्ता मिळाला का? तुम्हाला 17वा हप्ता मिळाला आहे का ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर 18वा हप्त्याचा GR केव्हा येणार तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. येणाऱ्या ह्या 8 जानेवारी ते 12 जानेवारी मध्ये तुम्हाला हप्ता वाटपाचा GR येणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. त्याचबरोबर 3,000 रुपये हप्ता मिळणार का? तर सगळ्यात अगोदर बघा लाडक्या ताईंनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. लाडक्या ताईंनो, GR कधी येणार आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. आता दुसरी गोष्ट, हे 3,000 रुपयाचं काय या ठिकाणी विषय आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. चला आता वेळ वगैरे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, साम टीव्हीची ही बातमी आली आहे. ही बातमी मी बोलत नाहीये लाडके ताईंनो, जी बातमी साम टीव्ही मध्ये आली आहे ती बातमी तुम्हाला मी दाखवायला लागलोय लाडके ताईंनो. बघा काय बातमी आहे साम टीव्हीची. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारीची 3,000 रुपये एकत्र येणार. तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट. बघा जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 18वा हप्ता 19वा हप्ता एकत्र तुमच्या अकाउंटला येणार, अशा स्वरूपाची आनंदाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे. साम टीव्हीचं असं त्यांच्या रिपोर्टरला बातमी भेटलेली आहे की डिसेंबर महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे. तो म्हणजे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. या ठिकाणी पण बघा, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 3,000 रुपये. आणि बघा तारीख पण यांनी सांगितलेली की या तारखेच्या मध्ये तुम्हाला हे 3,000 रुपये भेटणार आहेत. आता खरंच तुम्हाला ते 3,000 रुपये भेटणार आहेत का नाही ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पण या ठिकाणी साम टीव्हीने काय बातमी दिली ती बातमी तुम्हाला मी दाखवतो. आणि चांगली गोष्ट, एक गोष्ट सांगतो लाडके बहिणींनो, कधी पण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे माणसाने, सकारात्मक राहायला पाहिजे. आता यांनी साम टीव्हीने ही बातमी लावली आहे की 3,000 रुपये अकाउंटला भेटणार म्हणून. पण या ठिकाणी लाडके बहिणींनो, माझं पण एक मत आहे किंवा माझी पण या ठिकाणी एक इच्छा आहे की लाडक्या बहिणींना संक्रांत गोड जावी, म्हणून या ठिकाणी लाडक्या ताईंना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता भेटायला पाहिजे. आणि ज्या ताईंना नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही त्यांना पण या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 3 हप्ते भेटायला पाहिजेत, अशी सरकारकडे मी मागणी करतोय. कारण येणारा आता संक्रांतीचा हा सण आहे. संक्रांतीच्या सणाला महिलांचा हा सण असतो. भाऊबीज असेल, या ठिकाणी तुमचं रक्षाबंधन असेल, हे संक्रांत असेल, नागपंचमी असेल, ह्या ज्या लाडक्या ताईंचे विशेष सण असतात, त्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना असे गिफ्ट भेटायलाच पाहिजेत, अशा स्वरूपाची या ठिकाणी मी मागणी सरकारकडे करत आहे. आता बघा परत एकदा साम टीव्हीच्या न्यूज कडे आपण येऊया. त्यांनी काय तारीख दिली आहे ते आपण बघणार आहोत. साम टीव्हीची बातमी बघा या ठिकाणी.
लाडकीला डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार. बघा डायरेक्ट स्पष्ट शब्दात लिहिलंय. साम टीव्हीनी या ठिकाणी क्वेश्चन मार्क वगैरे असं कुठं काही टाकलेलं नाहीये, एक शक्यता पण वर्तवली नाहीये, डायरेक्ट सांगून टाकले त्यांनी की लाडकीला डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार. मकर संक्रांतीपूर्वी महिलांना मिळणार 3000 रुपये आणि महापालिका निवडणुकापूर्वी महिलांना खुशखबर मिळणार. बघा लाडक्यानो खुशखबर मिळणार, मकर संक्रांतीच्या अगोदर भेटणार अशा स्वरूपाचा दावा या ठिकाणी साम टीव्हीने या ठिकाणी केलेला आहे. आता तारीख बरेच जण म्हणत असतील की सर तारीख सांगा, कोणत्या तारखेच्या मध्ये यांनी हे बोललेलं आहे. तर लाडक्यानो बघा साम टीव्हीची बातमी आहे, मी या ठिकाणी काही या ठिकाणी सांगत नाहीये तुम्हाला. तर बघा सॉरी, मकर संक्रांतीपूर्वी लाडकीला मिळणार 3000 रुपये. काय नेमकं गोष्ट बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे. 14 जानेवारी पूर्वी हे पैसे जमा केले जातील. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर 15 जानेवारीला महापालिकेचा निवडणूक आहे, त्यापूर्वी महिलांना 2 हप्ते दिले जातील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली हे बघा, तुम्हाला आता ह्याचा पण पुरावा दाखवतो. खाली त्यांनी काय टाकलंय साम टीव्हीने, बघा या ठिकाणी बघा 10 ते 14 तारखेपर्यंत पैसे दिले जातील. बघा तारीख पण सांगून टाकली आहे की तुम्हाला हे डिसेंबरचे जानेवारी महिन्याचे 3000 रुपये कधी भेटणार आहेत, 10 जानेवारी ते 14 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहेत. तर लाडक्यातून तुम्हाला सगळ्यांना वाटतंय का की मकर संक्रांतीचे हे गिफ्ट भेटायला पाहिजे, जसं साम टीव्ही म्हणत आहे की 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत का. आता 2 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. एक म्हणजे मकर संक्रांत 14 तारखेला आहे आणि दुसरी गोष्ट 15 तारखेला महापालिकेचा रिझल्ट आहे, निवडणुकीचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. या दोन्हीच्या अगोदर हप्ता भेटणार अशा स्वरूपात सांगितलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच दिला आहे. आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तर एकदाच मिळेल. 10 ते 14 जानेवारी पर्यंत पैसे दिले जातील असं किरण जाधव, बघा नाव पण सांगितलेलं आहे, असं नाही की कोणत्या माहिती कुठून घेतली त्यांनी. किरण जाधव, काय नाव आहे बघा, किरण जाधव, महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा साम टीव्हीची बातमी आहे, परत सांगतोय साम टीव्हीची बातमी आहे आणि महिला व बाल विकास विभाग अधिकारी सोलापूर, या ठिकाणी सोलापूरचे हे अधिकारी आहेत. कोण? किरण जाधव. या किरण जाधव या सरांनी काय सांगितले, अधिकाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचा महिना 10 ते 14 जानेवारी पर्यंत मिळणार आहे. लाडक्यानो तुमच्या समोर या ठिकाणी मी बातमी दाखवली होती, म्हणजे महिला व बालविकास विभाग अधिकारी सोलापूर किरण जाधव सर यांनी ही माहिती दिलेली आहे आणि साम टीव्ही मध्ये ही बातमी आलेली आहे की 3000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार. आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, हे तुम्हाला साम टीव्हीचं दिसतंय, महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांनी बोललेलं दिसतंय, पण या ठिकाणी जर तुम्ही विचारलात गुरुदादा तुम्ही सांगा, प्रत्येक वेळेस तुम्ही जे बोलतात ते खरं होतं, तुम्ही सांगा की खरंच 3000 रुपये भेटणार का. तर लाडक्यातून मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ते म्हणजे तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. माझ्या पद्धतीने मी हे डायरेक्ट क्लिअर करत आहे, व्हिडिओमध्ये क्लिअर करत आहे, तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. पण या ठिकाणी आपण सरकारकडे मागणी करणार आहोत की लाडक्या ताईंना मकर संक्रांतीचं हे गिफ्ट भेटायला पाहिजे, 3000 रुपये अकाउंट यायला पाहिजेत. म्हणजे सरकारकडे आपण मागणी करणार आहोत. आणि बघा याचा GR पण 1500 रुपयाचाच आलेला दिसेल तुम्हाला. मी ही आत्ताच बोलतो, रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करून ठेवा. परत सांगतो रेकॉर्डिंग करून ठेवा. हा गुरुदत्ता जे बोलतो ते रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा या व्हिडिओमध्ये. आज बघा जानेवारी महिना चालू आहे, या ठिकाणी 7-8 तारीख काय असेल त्याच्या 7 तारखेला जानेवारीच्या महिन्यात आत्ताच मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला 1500 रुपये भेटणार आणि जो हप्ता असणार आहे तो GR असणार आहे तो पण 1500 रुपयाचाच येणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. पण जर 3000 रुपये आले आणि तर खूप चांगलं होईल. सरकारकडे ही मागणी असेल की बाबा 3000 रुपये लाडक्या बहिणींना द्यावेत आणि अशा स्वरूपाची मागणी पत्रक पण मी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम आणि त्यांच्या PA मुख्यमंत्री साहेबांच्या PA त्यांना मी देणार आहे. काळजी करू नका. त्याच्याबद्दल लाडक्या सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईंना तुमचं कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे, कारण की जास्तीत जास्त सपोर्ट असेल तर या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी पुढे सरकारपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.